श्रावण महिना संपलेला आहे, तर आज आपण वेगळं असं काहीतरी चिकन क्रिस्पी फिंगर्स बनवणार आहोत। तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। मी अर्धा किलो बोनलेस चिकन आणलेलं आहे आणि त्याचे आपल्याला असे लांब लांब स्ट्रिप्स कट करून घ्यायचे आहेत। तुम्हाला दाखवते मी, हे बघा अशा पद्धतीने आपल्याला स्ट्रिप कट करून घ्यायचे आहेत। तर आता मी या सगळ्या चिकनचे स्ट्रिप्स कट करून घेते। आता आपण या चिकन स्ट्रिप्सना मॅरिनेट करून घेणार आहोत। तर एका बाउलमध्ये हे सगळे चिकनचे स्ट्रिप्स घेते मी। आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। मीठ घालून झाल्यावर आपण ह्याच्यामध्ये हिंग घालून घेऊया। लाल मिरची पावडर घालणार आहोत आता आपण। यानंतर आपण हळद घालून घेऊयात, गरम मसाला, आणि मी याच्यामध्ये शेजवान सॉस ॲड करणार आहे। शेजवान सॉसमुळे जरासा स्पायसीनेस येतो आणि टेस्टला छान लागतं, सो मी शेजवान सॉस ॲड केला आहे। आणि आता आपण याच्यामध्ये 2 चमचे व्हिनेगर ॲड करणार, त्याच्याने थोडासा टँगीनेस येतो। आता हे घालून झाल्यावर आपण याच्यामध्ये दही घालून घेऊया, 2 ते 3 चमचे। आता यामध्ये मी 1 अंड फोडून टाकणार आहे आणि 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट। आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि चिकनला या मॅरिनेशनमध्ये आपण अर्धा तास ठेवणार आहोत। तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा बाहेर ठेवू शकता, सो हे आपण आता अर्धा तास ठेवून देणार आहोत। आता आपल्याला फ्राय करताना चिकनला कोट करायचं आहे, तर त्यासाठी आपण मैदा घेणार आहोत। त्याच्यामध्ये मी मीठ ॲड करते। मीठ घातल्यानंतर आपण हळद ॲड करूयात आणि लाल मिरची पावडर, यानंतर गरम मसाला आणि धणे जिरे पावडर, हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत। तर यासाठी आपल्याला थंड पाणी लागणार आहे, तर मी बर्फाचे तुकडे घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी थंड पाणीच ॲड केलेलं आहे। एका साईडला आपण तेल गरम करायला ठेवूया। आता मॅरिनेट केलेले जे चिकनचे स्ट्रिप्स आहेत ते आपण मैदा आहे त्याच्यामध्ये, जो मैदा घेतलेला होता त्याच्यामध्ये घोळवणार आहोत आणि ते आपण थंड पाण्याचा जो बाउल घेतलेला होता त्याच्यामध्ये आपण 4 ते 5 सेकंद आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचं आहे। मिक्स करायचं नाही आहे, व्यवस्थित ठेवायचं आहे आणि अलगद आपण चमच्याने ते काढून पुन्हा एकदा आपल्याला त्या मैद्यातल्या पिठामधनं परत घोळवायचं आहे। अशा मी स्ट्रिप्स तयार करून घेणार आहे आणि मग नंतर आपण ते फ्राय करून घेणार आहोत। आता आपल्या ह्या चिकनच्या स्ट्रिप्स तयार झालेल्या आहेत फ्राय करण्यासाठी। सो मीडियम फ्लेमवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे आतून त्या व्यवस्थित शिजणार आहेत। तर हे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। तर आता ह्या सगळ्या ज्या स्ट्रिप्स आहेत चिकनच्या त्या मी फ्राय करून घेते। आता आपल्या ह्या चिकनच्या स्ट्रिप्स गोल्डन ब्राऊन झालेल्या आहेत आणि छान क्रिस्पी झालेल्या आहेत। तर ह्या आपण काढून घेऊयात आणि आता मी ह्या सर्व करून घेणार आहे। ह्या चिकनच्या स्ट्रिप्स तुम्ही मेयोनीज सोबत, टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता, खूप टेस्टी लागतात। ट्राय करून बघा, लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतात आणि आज काहीतरी वेगळा मेनू करायचा असेल तर तुम्ही हा ट्राय करू शकता। आजची ही रेसिपी जी आपण क्रिस्पी चिकन फिंगर्स केलेली आहे ती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्टे ट्यून।